कोल्हापुरातील पाकिस्तानी बांगलादेशींना शोधून हकलून द्या, शिवसेना ठाकरे गटाचे पोलिसांना निवेदन. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रशासनाने कोल्हापूर शहरात बेकायदेशीररित्या राहणाऱ्या पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिकांना शोधण्याची मोहीम जलद गतीने राबवावी आणि त्यांना हकलून लावावं, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना शिवसेना उपनेते संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलं. यावेळी बोलताना संजय पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील इरफान अत्तर सारखा अतिरेकी काश्मीरमध्ये मारला गेला. अनेक ठिकाणी कोल्हापुरात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचं वास्तव आहे. त्याचबरोबर नागदेववाडी येथे बांगलादेशी मिळून आले आणि कर्नाटकमधील काही कट्टरवादी मुस्लिम देखील कामानिमित्त कोल्हापुरात वास्तव्याला असल्याचं सांगितलं. सध्या पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिक कोल्हापूर जिल्ह्यात त्यांचा हेतू साध्य करण्यासाठी औद्योगिक बांधकाम आणि गुजरी सारख्या क्षेत्रांमध्ये काम करत आहेत. त्यांचा शोध घेऊन त्यांची माहिती घ्यावी, असं यावेळी सांगितलं. कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिक जिल्ह्यात लपलेले पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिक शोधून काढणार असल्याचा इशारा संजय पवार यांनी यावेळी दिलाय. यावेळी सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, हर्षल सुर्वे, मंजित माने, विशाल देवकुळे, रवी चौगुले, दीपक गौड, दिलीप देसाई, अवधूत साळोखे, शशिकांत बिडकर, राहुल गिरोले यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोकुळ सोबत गो